या चाव्या आमच्या रूम मध्ये सापडल्या, कसं शक्य आहे? वहिनी प्लीज बंद कर तुझी नाटकं. यार आता तुझी चोरी पकडल्या गेलीये, आता तर कबूल कर. कसं कबूल करू हो मी? या चाव्या मी चोरल्याच नाहीयेत आणि मुळात या आमच्या रूम मध्ये कशा आल्या ना तेही माहित नाहीये मला. बरोबर आहे. आणि आता तू म्हणशील की या चाव्या अंजलीने तुझ्या रूम मध्ये लपवून ठेवल्या होत्या म्हणून, बरोबर ना? वाव यार, काय रूम मिळाली या सईला. नाहीतर मला त्या हिंदूच्या छोट्याशा रूम मध्ये राहायला लागते. हा, या चाव्या मला देताना खूप वाईट वाटलं होतं ना सई, पण हे काहीच नाहीये, कारण खरा ड्रामा तर आत्ता सुरू होणार आहे. तुला मी अशी रडवेन ना सई की लाईफ टाईम तू माझं नाव लक्षात ठेवशील. बोल ना, आता का गप्प आहेस? काय बोलू हो मी? तू खरं ऐकायचं नाही हेच ठरवलंयस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, खरं कधी बदलत नाही. हे सगळं ना अंजलीनेच घडवून आणलंय. पास कर ना. सिंह लहान बहीण आहे मी तुझी. का असं वागतेस माझ्यासोबत? का कट रचतेस माझ्या विरुद्ध? सई, या घरात आल्यापासून मी इतरांसोबत तुझंही मन जिंकण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मला असंच वाटलं की आज सई मला ऍक्सेप्ट करेल, उद्या सई मला ऍक्सेप्ट करेल. पण तू प्रत्येक वेळी मलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलास. सई, अगं इतरांसारखं तू का नाही ऍक्सेप्ट करू शकत? कसला हट्ट आहे आणि का हट्ट आहे हा? प्लीज ऍक्सेप्ट कर आता तरी. तू एकटी जहागीरदारांची सून नाही आहेस, मी पण आहे. ओंकार आणि माझं लग्न झालंय सई. नक्की? म्हणजे नक्की तुमचं लग्न झालंय? काय विचारतेस तू? ऑफकोर्स माझं आणि ओंकारचं लग्न झालंय. अंजली, मला ना खरं तर हे सगळ्यांसमोर बोलायला आवडत नाहीये, पण तू वेळ आणलीस माझ्यावर म्हणून मी बोलते. तुझं आणि ओमीचं लग्न झालंय ना, मग तरी सुद्धा तू आणि अंजली वेगवेगळे का झोपता? ओमी, काय बोलते सई? खोटं आहे हे, खोटं बोलतेय वहिनी. ओमी, माझ्या नजरेला नजर देऊन बोल आणि म्हण की तुमचं खरंच लग्न झालंय, तुम्ही वेगवेगळे झोपत नाही. बोल ना. नाही बोलू शकत तू, कारण तुला अंजली सारखं खोटं बोलताच येत नाही. ओमी, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, तू स्वतः जमिनीवर अंथरून टाकून झोपतोस. ते ऍक्च्युली उगाच बस, तुला काही एक्सप्लेन करायची गरज नाही. आज सईच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी देणार. मग भले मला कितीही त्रास होते. वाव सई,
मला नव्हतं वाटलं की आमच्या दोघांच्या बेडरूम मधल्या गोष्टी तू आज सगळ्यांसमोर आणशील असं नव्हतं वाटलं मला कधीच. इतकी सेल्फिश कधी झालीस ग तू की आधीपासूनच होतीस आणि मला नाही कळलं. अंजली, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हो, मी आणि ओंकार एकत्र झोपत नाही. पण त्यालाही काहीतरी कारण आहे सई. माझं आणि ओंकारचं नातं, आमचं लग्न अजून घरात कोणीच एक्सेप्ट नाही केलंय. आनंदाने तर नाहीच नाही. या सगळ्यांची रिस्पेक्ट ठेवावी म्हणून आम्ही आमच्या नात्याला एक लिमिट ठेवली आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की आमचं नातंच खोटं आहे, आमचं प्रेमच खोटं आहे. सही, आय स्वेअर, माझं ओंकारवर खूप प्रेम. प्रेमाबद्दल तर तू बोलूच नको अंजली. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ना, त्याचा आपण आदर करतो. रोमी बद्दल तू मामीला कोणत्या भाषेत बोलत होतीस ना, हे चांगलंच माहिती आहे मला. एक मिनिट, तू आता आमच्यात भांडण लावणार आहेस का? काय म्हणायचंय तुला? मला काही म्हणायचंच नाही ओमी, कारण मी काही म्हटलं ना तरी सुद्धा तुला माझ्यावर विश्वास बसणारच नाही. त्यापेक्षा तू ऐक ना, एक मिनिट. सून तर झालीये मग, पण हसबंड तो हिंदोळा इतका बिनडोक मिळाला ना मला. तुला सांगते, इतकं बोर करतो. दिवसभर असा उदास फेस घेऊन फिरत असतो ग तो. ना पर्सनॅलिटी, ना ऍटिट्यूड, ना काय काहीच नाही ग बॉ. काय अंजली, तू असा विचार करतेस माझ्याबद्दल? नाही ओंकार, ऑफकोर्स नाही. तुझं करेक्ट आहे ओंकार. ही सई ना, ही आपल्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. आणि मग या रेकॉर्डिंगचं काय अंजली? नाही दादा, आता ही हे पण म्हणायला कमी करणार नाही की हा आवाज हिचा नाहीच आहे. वहिनीने हिच्याच आवाजाची अजून एक कुठली तरी ऍक्टर आणली आणि तिच्याकडनं हे बोलून घेतलंय, राईट? नाही, हा आवाज माझाच आहे. पण ओंकार, हे जे ऐकवलं ना, त्याचं मीनिंग हे नाहीये. आय कॅन एक्सप्लेन. मी खरंच एक्सप्लेन करू शकते. मला असं नव्हतं म्हणायचं. सई, मी हे सगळं बोलले ते फक्त ओंकारला पुश करण्यासाठी. हे असं सई अगं, मॉम आहे माझी. ती काळजी वाटते तिला माझी. मी असं प्रेमात पळून जाऊन लग्न केलं ना. ओंकारला अजून फिक्स जॉब नाहीये, काही सेटल्ड नाहीये, घरातलं कोणीच मला ऍक्सेप्ट केलं नाही. सई अगं, टेन्शन येतं ग मॉमला. माझ्या नवऱ्याने चांगला जॉब करावा, त्याचं पोटेन्शियल यूज व्हावं, काहीतरी फ्युचर छान व्हावं. यासाठी मी प्रयत्न नाही करणार तर कोण करणार सई? आता सांग, यात काय चुकलं माझं? काहीच नाही चुकलं तुझं अंजली. तुझं अगदी बरोबर आहे. मला पण वाटतं की मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नाहीये, पण मी लकी समजतो स्वतःला, कारण मला तुझ्यासारखी ऑनेस्ट बायको मिळाली. जी फक्त गोड गोड बोलत नाही, वेळ पडली की कडू पण बोलते. कारण तुझं प्रेम खरं.
ओमी अरे आता तरी जागा हो, हिचं काही प्रेम बिम नाहीये तुझ्यावर. आणि मला सगळं कळलंय, मुळात तुमचं हे लग्नच खोटं आहे. नाही तर सांग ना, काय प्रूफ आहे तुझ्याकडे तुमचं लग्न झालंय ना? कुठे केलं, कोणी लावलं, कुठल्या मंदिरात झालंय सांग मला. बोल ना. सही अगं, मंदिरात केलंय आम्ही लग्न. आणि ज्या मंदिरात लग्न केलं ना आम्ही, त्या मंदिराचे ते भटजी ते कुंभमेळ्याला निघून गेले नंतर. परत खोटं. काय पुरावा आहे, दाखव. सई, मी तुला सांगतेय ना, आहे माझ्याकडे पुरावा. ते खोटे फोटो जे तुझ्या मित्राने तुला आणून दिले. काय हे काय चाललंय सगळं? ओमी, अंजली, तुम्ही लग्न न करता इतके दिवस एकत्र राहताय? हो आई, आणि याचा पुरावा आहे माझ्याकडे. धुळवडीच्या दिवशी हिचा जो मित्र टेरेसवर गेला होता ना, ज्याच्या मागे मी गेले होते, त्याच मित्राने हिला खोटे फोटोज बनवून दिले. त्या दिवशी तो मला परत दिसला होता, त्याला मी थांबवलं आणि त्याच्याकडून खरं काय ते सगळं कबूल करून घेतलंय. आणि याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी दाखवते ना तुम्हाला. काय झालं? व्हिडिओ सापडत नाहीये का? कसं शक्य आहे? मी स्वतः तो व्हिडिओ काढलाय. तो कुठे गेला? मॅम, व्हिडिओ डिलीट झाला. हो, तो व्हिडिओ डिलीट झाला. रिसायकल बिन मधून. हो मॅम, सगळीकडून डिलीट झाला. आता पुढचं का? पुढचं काय आता मॅम, झालं ना सगळं. काय झालं? नुसता एक व्हिडिओ डिलीट झालाय. या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना तू लगेच हवेत उडतेस. हा, आपलं काम अजून संपलेलं नाहीये. आणि तुला वाटतंय तितकी मूर्ख नाहीये ती सई. आपल्याला प्रत्येक वेळी 2 पावलं पुढचा विचार करावा लागेल. आता असं काहीतरी करावं लागेल ना, ज्याचा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. म्हणजे ताई, पास कर ना आता. सगळ्यांना कळलं की नाही असा कुठलाच व्हिडिओ तुझ्याकडे. कारण असा व्हिडिओ जगातच नाहीये सह्या. खोटं बोलतेस तू. का, कशासाठी ते तुलाच माहित. पण खरंच बास कर आता सई, बास कर. हारले मी तुझ्या समोर, माफ कर मला. मी ना सई बाकी सगळं सहन केलं असतं, सगळं. खोट्या लग्नाचा आरोप नाही सहन करू शकत सई मी. पास. अगं, माझ्या आणि ओंकारच्या लग्नाचा तमाशा केलास तू. तो पण सगळ्यांसमोर. बास कर आता, खरंच बास कर. पण मी सांगितलं ना तुला, माझ्याकडे
आमच्या दोघांच्या लग्नाचा पुरावा आहे. अंजली, मला माहितीये ना हा व्हिडिओ तूच घालवलाय, म्हणजे तुझ्याकडे असलेले ते खोटे फोटो दाखवून तुला सगळ्यांना परत फसवता येईल. अगं कुठले फोटोज आहेत? मी नावही नाही काढले कुठल्या फोटोजचं. हे असे खोटे फोटोज ना इझिली मिळतात, सगळ्यांना माहितीये. माझ्याकडे त्या फोटोज पेक्षा खूप स्ट्रॉंग पुरावा आहे सई. आहे ना पुरावा? मग दाखव ना आम्हा सगळ्यांना. नुसती बोलत का उभी आहेस? दाखवेनच. पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांकडे एक गोष्ट मागायची. न्याय हवाय मला. न्याय? कसला न्याय? सगळ्यांना माहितीये आजपर्यंत मी या घरात आल्यापासून सई माझ्याशी वाटेल तशी वागली. मी सगळं सहन केलं, पण मी पण ह्युमन आहे ना, मलाही हर्ट होतं. पण आता खूप झालं. आता या पलीकडे मी सहन नाही करू शकत. सईने लग्नासारख्या पवित्र नात्यावर डाऊट घेतलाय. खूप मोठी चूक केली असते आणि याची शिक्षा तिला भोगावीच लागेल. अंजली, जे काही बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोल. मी माझा पुरावा सगळ्यांसमोर दाखवेन. जर तो खोटा ठरला तर मी हे घर सोडून जाईन. पण जर तो पुरावा खरा ठरला तर सईला हे घर सोडून जावं लागेल. आणि देवांश, तुम्ही स्वतःहून हात धरून सईला या घराबाहेर काढा. देवांश तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका. आणि तू जर खोटी ठरलीस तर नक्की जाशील ना या घरातून. एक मिनिट, हा गोष्टी हाताबाहेर जात आहेत. आपण थोडं शांतपणे बोलू. प्लीज, आता ना मी कोणालाच नाही घाबरत. हो देवांश, जर माझा पुरावा खोटा ठरला तर मीही हे घर सोडून जाईन. अरे काय चाललंय तुमचं? थांबवा ना हे सगळं. कशालाही घर सोडून जायची भाषा? जानकी थांब. अहो काय? मुलं मोठी झालेली आहेत, त्यांचे निर्णय आता त्यांनाच घेऊ देत. जा, घेऊन ये तुझा पुरावा. आले. देवांश, हे खोटी नाहीये. हे काय कबूल करून बसलात तुम्ही? माझा पुरावा.
काय झालं सई? कसं शक्य आहे? हे नाही होऊ शकत. अरे देवा, सांग ना काय आहे त्याच्यात? हे ओमी आणि अंजलीच्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे. सई, आता बोल ना. मला वाटलंच नव्हतं हा असा दिवसही कधी बघावा लागेल. तू या घरात लग्न करून आल्यापासून या घरातल्यांनी सगळ्यांनी तुला आपलंसं करून घेतलं. सून म्हणून तुला इतका मान दिला. अगं पण सून म्हणून जहागीरदारांच्या घरात दुसरी सून पण येणार की? ओमीचंही लग्न होणारच ना. मला वाटतं दुसऱ्या सुनेला मिळणारा मान हा तुला पचवायला जड जातोय. असं नसतं ग सई. सगळंच आपल्या मनासारखं नाही होत आणि हे आता तुला शिकायची गरज आहे. त्यामुळे तुला खरं तर काही दिवस या घराबाहेर राहायलाच हवं. तेव्हा तुला हे सगळं कळेल. आत्या, काय बोलतेस तू? तुला माहितीये नाही, अंजली खोटारडी आहे. अंजली खोटारडी आहे? अगं अंजलीने तिची बाजू सिद्ध केली आहे. खोटी तर सई ठरली आहे. भैरवी मा, सईने हे घर सोडून जावं अशी माझी अजिबात इच्छा नाही आणि त्याची गरजही नाही. मला हा असा हेट सहन करण्याची सवय. आज मला फक्त हे दाखवून द्यायचं होतं की सई, तुम्हाला जी अंजली दाखवते ना ती मी नाहीये. मी चेंज झालीये. आणि सई, सई मला फक्त संसार करायचा आहे, सुखाचा संसार करायचा आहे. प्लीज मला तेवढा करू दे ग. बाकी माझी काहीच अपेक्षा नाहीये तुझ्याकडून. अगं हे घर तुझंच आहे. तू कधीही राहू शकते ह्या घरात. एवढं उदार होण्याची काहीच गरज नाही अंजली. सई जर खोट्या ठरल्या तर त्या घर सोडून जातील हे ठरलं होतं ना. मग ठरल्याप्रमाणे त्या घर सोडून जातील.